सरांच्या शब्दानंतर श्रेष्ठ होण्यासाठी मनामध्ये काहूर माजायचं. खूप कष्ट करावे असं वाटायचं. वर्गात हे सगळे प्रश्न विचारायला लाज वाटायची. मग मी मुख्याध्यापक कक्षामध्ये धाडसानं जायचो व सरांना म्हणायचो, मलाही आशीर्वाद द्या. मलाही मोठी स्वप्न पाहायची आहेत आणि ती वास्तवात उतरवायची आहेत. मला त्यासाठी काय करावं लागेल? खेड्यातला एक मुलगा येऊन असे प्रश्न विचारतोय याचं दिगवडेकर सरांना कौतुक वाटायचं. मग ते मला बसवून घ्यायचे. विवेकानंदांचे विचार ऐकवायचे. एक कोणतीही कल्पना निवड, मग संकल्प कर व त्या संकल्पनेलाच तुझं आयुष्य बनव. तिचाच विचार कर, तिचंच स्वप्न बघ, तिच्या संकल्पसिद्धीसाठी प्रत्येक क्षण जग. हाच यशाचा राजमार्ग आहे. सरांच्या शब्दातून खूप खूप शहाणपण शिकायला मिळालं.